हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती रेसिपी नाही आहे तर एक वस्तू आहे. तर या एका पदार्थापासून आपण खूप साऱ्या गोष्टी ह्या बनवू शकतो. तर तो पदार्थ कोणता आहे? तर तो पदार्थ आहे दुधावरची साय. तर दुधावरची साय अशी ही रोजची दुधावरची साय ही अशी काढून ठेवायची आणि फ्रीजरमध्ये ती स्टोअर करायची. मग 15 दिवसानंतर ती साय ह्या डब्यातनं आपण अशी बाहेर काढायची आणि तिला असं रवीने फेटायचं असतं. छान असं खूप वेळ असं फेटायचं. फेटून बघा मग ते अशा प्रकारे ती बनते. आणि हे झाल्यानंतर आता आपण याचं तूप करणार आहोत. पण तूप बनण्याच्या अगोदरही याच्या खूप सारे प्रोसिजर आहेत आणि ते पदार्थ कसे बनतील ते पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर हे रहीने छान असं फेटायचं आणि मग आता याच्यामध्ये फ्रीजचं थंड पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि परत एकदा असंच फेटत राहायचं आहे. जोपर्यंत याचा लोण्याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. अजून आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये करतायत किंवा हे खूप पातळ होत असेल तर आपल्याला याच्यामध्ये तुम्ही बर्फ देखील टाकू शकता. शक्यतो आपल्याला थंडच पाणी टाकायचं आहे. थंड बर्फ टाका किंवा पाणी टाका, त्याच्याने हे गोळा होत जाणार. तो उन्हाळ्यामध्ये आपण बर्फ वापरला तरी देखील चालेल. हे मिक्सरमध्ये देखील केलं जातं, पण पारंपरिक जी पद्धत आहे ती आज मी तुम्हाला दाखवते. तर हातानेच आपल्याला हे सगळं असं फेटायचं. फेटून बघा आता हे लोणी बनण्याची प्रोसिजर जवळ झालेली आहे. तर आता हा गोळा असा होतो आहे आणि पाणी हे वेगळं निघतंय त्याचं. तर आता बघा लोण्याचा गोळा हा तयार होतोय आणि हे जे पाणी आपलं इकडे उरलंय तर हाताच्या साह्याने आपल्याला हे सगळं मिश्रण एका साईडला करून घ्यायचं आहे आणि हा गोळा बघा अशा पद्धतीने आपल्याला हा बनवायचा आहे. बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसतोय ना लोणीचा गोळा. तर बघा ह्या साईपासून आपला पहिला पदार्थ हा तयार झाला आहे लोणी. तर लोण्याचे 2 मस्त लुसलुशीत असे हे गोळे दिसत आहेत. तर पहिला पदार्थ लोणी आपला तयार झाला आहे आणि हे जे दुसरं आहे हे जे पाणी ते फेकायचं नाही आहे, हे दुसऱ्या पातेल्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता हे जे लोण्याचे गोळे ते आपल्याला अजून थंड पाण्यामध्ये छान असे धुवून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त असं दिसतंय ना. आता हे लोणी तुम्ही मस्त थालीपीठला लावून खाऊ शकतात, भाकरीला लावून खाऊ शकतात, बाजरीच्या भाकरीला, नाहीतर तुम्ही चपातीला लावून देखील हे खाऊ शकतात. तर हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. पण आता आपल्याला याचं तूप बनवायचं आहे. त्याच्यासाठी हे आपल्याला अजून छान असं धुवून घ्यायचं आहे. धुतल्याने मग याचा थोडा आंबटपणा असतो ना तो निघून जाणार, कारण आपण ती साय स्टोअर करून ठेवतो ना, त्यामुळे त्याला थोडासा आंबटपणा हा येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते छान असं धुवून घ्यायचं आहे हे लोणी. बघा 2 ते 3 पाण्याने आपण हे छान असं धुवून घेतलं आहे. हे पाणी आपण साईडला काढून घेतलं आहे. आता हे आपल्याला गॅसवर कढई गरम करत ठेवायची, त्याच्यामध्ये हे लोण्याचा गोळा टाकायचा आहे आणि याचा आता आपण तूप करायला घेऊयात. तर थोडा गॅस जो आहे तो थोडा मोठा करायचा आहे आणि हे सुरुवातीचे 2 ते 3 मिनटं गॅस मोठा करायचा आहे. तर हळूहळू आपल्याला वितळायला सुरुवात होते. मग मीडियम फ्लेमवर गॅस हा ठेवायचा आहे. नंतर आता हे जे आहे ते उरलेलं जे पाणी होतं त्याच्याने आता आपण पनीर बनवणार आहोत. तर हे जे पाणी आहे याला ताकही आपण याचं बनवू शकतो किंवा आपण कढी देखील याची बनवू शकतो. पण आता मी तुम्हाला इथं पनीर बनवून दाखवते त्या पाण्याचं. तर बघा किती उपयोग आहेत ना त्या गोष्टीचे. ताक बनवू शकतं, कढी बनवू शकतो आपण त्याची, आणि आता पनीर पण बनवते. बघा तूप देखील छान असं गरम झालं आहे. गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. बघा त्याला थोडंसं असं ढवळत राहायचं आहे, कारण की ते ओतू जायला नको. आता हे जे पनीरचं पाणी आपण पनीर बनवतोय तर हे जे पाणी होतं त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस टाकायचा आहे. मग त्याला आपल्याला हलवायचं नाही आहे. मग गॅस आपल्याला थोडासा असा फ्लेम थोडी मोठी करायची, परत कमी करायची. आणि बघा आता हे जे पाणी आहे ते सेपरेट झालं आहे. लिंबू टाकल्यामुळे पाणी वेगळं आणि गोळा हा वेगळा त्याच्यातला झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे थोडंसं हलवायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं जातं आहे त्या पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे. बघा हे पनीर आता बनण्याची प्रोसिजर ही झाली आहे. तर आता एक सुती कपडा आपल्याला घ्यायचा आहे व्हाईट कलरचा. त्याच्यात हे सगळं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्या सुती कपड्यामध्ये जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने.
ते पाणी काढून घ्यायचं आहे. गरम असतं ना हे सगळं, थोडं थंड होऊ द्यायचं आणि लगेच पटापट हे आपल्याला दाबून घ्यायचं आहे. एक असा स्क्वेअर तयार करायचा आहे आणि याच्यावर असं जड आपल्याला काहीतरी वस्तू ठेवायची. ते इथं खलबत्ता जड ठेवला आहे. हा अर्धा तास जरी ठेवला तरी चालेल. इकडे आपलं तूपही रेडी झालं आहे. आता शेवटी याच्यामध्ये 3 लवंग आपल्याला टाकायचे आहेत, कारण की हे तूप रवाळदार झालं पाहिजे म्हणून 3 लवंगा टाकायच्या. नाहीतर मग खाईचं पान असतं आपलं, विड्याचं पान, ते 2 पानं देखील टाकली तरी चालतात. तर आपलं तूप हे तयार झालं आहे. त्याला आपण छान असं गाळून घेऊया. गाळल्यानंतर ही खालची जी बेरी असते ती देखील फेकायची नाही आहे. खालचा जो तुपाचा जो भाग असतो, थोडंसं ते बेरी म्हणतात त्याला, ती देखील फेकायची नाही. तिच्याने देखील आपण बनवणार आहेत काहीतरी. तर हे झालं तुमचं तूप तयार. ठीक आहे, पहिलं आपले पदार्थ तुमच्या लक्षात आहेत ना काय काय बनवले आहेत ते. तर आता हे तूप आपल्याला गरम गरमच स्टीलच्या डब्यामध्ये बंद करून ठेवायचं आहे. हे बघा आपलं अर्धा तास झाला आहे पनीरला. तर हे पनीरचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि आपलं पनीर पण एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असं तयार झालं आहे. याची तुम्ही पनीरची भुर्जी बनवा किंवा पनीर मसाला बनवा, पनीरची कुठली पण भाजी तुम्ही बनवू शकतात. तर हे घरच्या घरी तुम्ही हे पनीर असं बनवू शकतो. आम्ही त्याला फक्त फ्राय केलं होतं, म्हणजे मुलांना खायला तसं आवडत होतं म्हणून फ्राय करून हे पनीर देखील तयार झालं. तर बघा किती पदार्थ बनले. लोणी बनलं, तुम्ही त्या ताकाचं पनीर बनवलं, तूप बनलं. आता तुपाची जी बेरी असते ती बेरी आपल्याला काय करायची आहे, हे बघा कढईत टाकायची आहे. त्याच्यात थोडंसं आपल्याला दूध मिक्स करायचं आहे. दूध मिक्स केल्यानंतर हे आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे. मीडियम फ्लेम ठेवायचा आहे गॅस. त्यानंतर याच्यात साखर टाकायची आहे. आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाका. साखर टाकल्यानंतर परत आपल्याला हे छान असं हलवतच राहायचं आहे. आपल्याला कुठपर्यंत हलवत राहायचं आहे त्याला, की आता हे टाकलं आहे आपण मिल्क पावडर टाकली आहे, दूध पावडर. तर 1 पाऊच मी आणलं होतं 10 रुपयाचं, तर दूध पावडर त्याच्यामध्ये ही टाकली आहे. आणि जोपर्यंत ही कडा सोडत नाही, म्हणजे कढईच्या कडाया सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. नंतर आता याला स्वादासाठी म्हणजे अजून टेस्ट चांगली करण्यासाठी इलायची पावडर त्याच्यात टाकली. बघा हे आता कडा सोडायला लागले आहे कढईमध्ये, म्हणजे आपला हा मिल्क केक तयार झाला आहे. तर बघा या बेरीपासून आपण बनवला आहे मिल्क केक. तर बाहेरचं आणून खाण्यापेक्षा हे बघा घरच्या घरी तुम्ही असे छान असे पदार्थ सगळे तुम्ही बनवू शकतात आणि घरात तुम्ही एन्जॉय करू शकतात खायला. तर या एका गोष्टीपासून आपण किती सारे पदार्थ हे बनवले. हा मिल्क केक बनवला, त्याच्यामध्ये आपण बदाम हे डेकोरेट केल्यानंतर फ्रीजमध्ये त्याला सेट करायला ठेवलं आणि कट करून घेतले. तर खूप सॉफ्ट आणि मस्त झाला होता मिल्क केक. बाहेरच्यापेक्षा हा घरात बनवलेला मिल्क केक खरंच खूप छान असा लागत होता. माझा तर खूप फेवरेट आहे मिल्क केक आणि मला हा मिल्क केक पण बनवला होता, तो पण खूप आवडला. तर बघा एका अशा साईपासून आपण किती सारे पदार्थ हे बनवले. तर तुम्ही देखील जर दुधाची साय ही स्टोअर नसाल करत तर ती स्टोअर करा आणि त्याच्यापासून एवढे सारे पदार्थ तुम्हाला बनवायला मिळतील आणि त्याचा वापर देखील तुम्ही घरामध्ये हा करू शकतात. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मदत होईल की हे जे वेस्टेज आपण याच्यात काहीच असं वाया घालत नाही आहे, सगळं याच्यातला वापर आपण केलेला आहे. तर हे पण त्यांना बघायला मिळेल आणि ते पण हे म्हणजे एक आयडिया त्यांना येईल असं. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.